श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात सतत कटकटी होतात का? कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाहीये आणि घरात नेहमी एक नकारात्मकता जाणवते? मग एकदा तुमचं कपाट किंवा बेड तपासून बघा. तुमच्या घरात साठवून ठेवलेले जुने कपडे आणि जुन्या चादरी तुमच्या गरिबीचं कारण तर ठरत नाहीत ना? नमस्कार मंडळी, आपल्या स्वामी मार्ग या लाडक्या परिवारामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपल्यापैकी अनेकांना एक सवय असते, ती म्हणजे जुने कपडे, जुनी अंथरुणं, चादरी किंवा बेडशीट्स सांभाळून ठेवण्याची. काहींना त्या कपड्यांच्या आठवणी असतात, तर काहींना ते कोणाला द्यावेसे वाटत नाहीत. मग आपण काय करतो? ते कपडे कपाटाच्या कोपऱ्यात, कोठीत किंवा बेडमध्ये कोंबून ठेवतो. पण मंडळी, हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. शास्त्रानुसार वर्षानुवर्षे न वापरलेले आणि एका जागी पडून राहिलेले जुने कपडे हे दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जेचं उगमस्थान असतात. अशा कपड्यांमध्ये राहू आणि केतूचा दोष निर्माण होतो. जिथे अस्वच्छ आणि जुने कपडे साठवले जातात तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. उलट तिथूनच घरातील वादविवाद, आजारपण आणि बाधा सुरू होतात. मग अशावेळी काय करावं? 1. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जे कपडे तुम्ही वापरत नाही ते स्वच्छ धुवून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. तुमच्यासाठी ते जुने असले तरी दुसऱ्या कोणाचा तरी अंग त्या कपड्यांमुळे झाकलं जाईल. त्या व्यक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुमच्यावरचा दोष दूर होईल. 2. जर ते कपडे दान करण्याच्या स्थितीत नसतील तर ते कपडे जाळून टाकणे हा देखील एक मार्ग सांगितला जातो, जेणेकरून त्यातील नकारात्मकता नष्ट होईल. 3. पण जर तुम्हाला ते कपडे द्यायचेही नसतील आणि जाळायचेही नसतील तर एक गोष्ट कटाक्षाने पाळा. ते कपडे दर 6 महिन्यांनी एकदा बाहेर काढून स्वच्छ धुवा. त्यांना चांगली इस्त्री करा आणि व्यवस्थित घडी घालून पुन्हा ठेवा. अनेकांकडे वर्षानुवर्ष अंथरुणं धुतली जात नाहीत. त्यांना ऊन दाखवलं जात नाही. अशा साठवलेल्या कपड्यांमुळेच घरात नकारात्मक स्पंदनं तयार होतात. त्यामुळे एकतर दान करा, नाहीतर त्यांची व्यवस्थित स्वच्छता ठेवा. लक्षात ठेवा, घर जितकं स्वच्छ आणि मोकळं असेल तितकीच सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी तुमच्या घरात खेळती राहील. आजच आपल्या घरातील असा नको असलेला पसारा बाहेर काढा आणि स्वामींच्या कृपेने सुख समृद्धीचा मार्ग मोकळा करा. ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मार्गदर्शनासाठी आपल्या स्वामी मार्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.